विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या लेक्चरमध्ये पैशाच्या मागणी संदर्भातील सनातनवादी किंवा अभिजात दृष्टिकोन आणि केन्स यांचा दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या मागणीविषयी आपण सुरुवातीला सनातनवादी किंवा अभिजात दृष्टिकोन अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत किंमत पातळीमधील बदलावर होणारा प्रभाव फिशरच्या चलन संख्यामान सिद्धांतामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, फिशरचा दृष्टिकोनही सनातनवादी अर्थशास्त्रीय दृष्टिकोन मानला जातो. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीचा मर्यादित दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, विनिमय व्यवहार हेतूवर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा मुख्य भर आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते लोक प्रामुख्याने किंवा मुख्यत्वे दैनंदिन विनिमय व्यवहार करण्यासाठी रोख स्वरूपामध्ये पैसा हा जवळ बाळगत असतात आणि त्याचसाठी पैशाची मागणी केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते सावधानतेच्या किंवा दक्षतेच्या दृष्टीनेही लोक पैसा जवळ बाळगत असतात. अर्थात सावधानता हेतू हा दुय्यम हेतू असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी विनिमय व्यवहारासाठी आणि प्रामुख्याने दक्षता हेतूने पैशाला मागणी केली जाते किंवा पैसा जवळ बाळगला जातो असे सांगितलेले आहे किंवा पैशाला मागणी केली जाते असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्विंग फिशर नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ आहे, यांच्या मते पैशाची मागणी ही फक्त विनिमय व्यवहारांच्या परिमाणातून निर्माण होत असते असे त्यांनी सांगितलेले आहे. हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी एवढे सांगितलेले आहे की प्रामुख्याने पैशाला जी काही मागणी निर्माण होत असते ती पैशाला मागणी विनिमय व्यवहारासाठी आणि दक्षता हेतूने निर्माण होत असते असे सांगितले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, केन्सवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. या केन्सवादी अर्थशास्त्रज्ञांनी किंवा केन्सने सनातनवादी अर्थशास्त्राने जी काही पैशाला मागणी केलेली आहे तो दृष्टिकोन समोर ठेवून किंवा तेच मुद्दे घेऊन अजून त्याच्यामध्ये दुसरा घटक अंतर्भूत केला आहे, तो म्हणजे सट्टेबाजीसाठी असणारी पैशाची मागणी. विद्यार्थी मित्रांनो, केन्सवादी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मूल्य संचयनावर किंवा संचयन या कार्यावर अधिक भर दिलेला आहे. पैशासाठी असणारी मागणी म्हणजे रोख पैसा जवळ बाळगण्यासाठी असणारी मागणी होय असे आधुनिक केन्सवादी अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे. पैसा केवळ खर्च करण्यासाठी जवळ बाळगला जातो असे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले जरी असलं तरी केन्सवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते मूल्य संचयनाचे साधन म्हणून पैसा हा जवळ बाळगला जातो. याला केन्स यांनी रोकड पसंती किंवा रोखतेची अभिलाषा असेही म्हटले आहे. म्हणून पैशाच्या मागणी संबंधीच्या या केन्सवादी आधुनिक दृष्टिकोनाला रोख शिल्लक दृष्टिकोन असेही म्हटले जाते.
विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते व्यक्ती तीन हेतूने किंवा तीन हेतूमुळे रोख स्वरूपात रक्कम जवळ बाळगत असतात. ते तीन हेतू म्हणजे व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीचा हेतू. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवहार हेतूने केली जाणारी पैशाला मागणी अभ्यासू. विनिमय माध्यम म्हणून पैशाचा वापर केला जात असल्याने विनिमय व्यवहार अथवा व्यापार व्यवहार योग्यरित्या पार पाडण्यासाठी लोक पैशाची मागणी करत असतात. अशी रोख रकमेसाठी निर्माण होणारी मागणी ही व्यवहार हेतूमुळे निर्माण होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ व्यक्ती आणि ज्या काही संस्था असतात, या संस्था विविध वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाला मागणी करत असतात. तर उद्योग संस्था या उत्पादन घटकांच्या खरेदीसाठी रोख रक्कम जवळ बाळगत असतात. अशा व्यक्ती आणि उद्योग संस्थांना विशिष्ट कालखंडानंतर उत्पन्न मिळत असते, मात्र त्यासाठी सातत्याने खर्च करावा लागत असतो. असे व्यवहार चालू ठेवण्यासाठी व्यवहार हेतूने पैसा जवळ बाळगला जातो, असे केन्सवादी अर्थशास्त्रज्ञ किंवा केन्स अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी दुसरी पैशाला मागणी दक्षता हेतूने केली जाते किंवा खबरदारीच्या हेतूने किंवा तरतुदीच्या हेतूने केली जाते असे म्हटले आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये आकस्मिकरित्या निर्माण होणाऱ्या अडचणींच्या स्थितीतून निभावून जाण्याच्या हेतूने व्यक्ती हा आपल्याजवळ रोख रक्कम बाळगत असतो. उदाहरणार्थ आजार असेल, अपघात असेल, बेकारी असेल, यासारखे जे काही संकटे येत असतात, या संकटावरती मात करण्यासाठी किंवा अशी संकटे व्यक्तीवरती येत असतात, या संकटावरती मात करण्यासाठी व्यक्ती दक्षता हेतूने पैसा जवळ बाळगत असतो. त्याचबरोबर उत्पादक, व्यावसायिक किंवा उत्पादकावरती व्यावसायिक संकटे येत असतात. त्याच्यामध्ये आग असेल, तोटा असेल, अपघात असेल, चोरी असतील, अशा अचानक उद्भवणाऱ्या संकटाशी सामना करण्यासाठी काही ना काही व्यवस्था पैशाच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाला करावी लागत असते. अशी तरतूद किती असेल हे व्यक्तीच्या स्वभावावरती, त्या व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती असेल, स्थिती असेल, परिस्थितीचा अंदाज असेल, यावर अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, अशी तरतूद प्रामुख्याने उत्पन्नावर ही मुख्यत्वे अवलंबून असते. म्हणून केन्स यांच्या मते दक्षता हेतूसाठी असणारी रोख रकमेची मागणी ही मिळणाऱ्या उत्पन्नाचे फलन आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे श्रीमंत माणूस गरीब माणसापेक्षा अधिक पैसा दक्षता हेतूने जवळ बाळगत असतो किंवा बाळगतो. म्हणून उत्पन्न आणि दक्षता हेतूसाठी असणारी पैशाची मागणी यांच्यामध्ये समसंबंध असतो. जसे उत्पन्न वाढते तसे दक्षता हेतूसाठीची मागणी ही काय असते, वाढत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यवहार हेतूने आणि दक्षता हेतूने पैशाला केली गेलेली मागणी ही मुख्यत्वे उत्पन्नावरती अवलंबून असते. यानंतर केन्स यांनी तिसरा पैशाच्या मागणीचा दृष्टिकोन सांगितला आहे, तो म्हणजे सट्टेबाजीच्या हेतूने केली जाणारी पैशाला मागणी. विद्यार्थी मित्रांनो, सट्टेबाजीचा हेतू याचा अर्थ बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या हेतूने जवळ असलेल्या पैशाच्या सहाय्याने अधिक पैसा मिळवण्याचा हेतू. थोडक्यात भविष्य कालावधीमध्ये अधिक नफा किंवा फायदा मिळवण्यासाठी व्यक्ती रोख स्वरूपामध्ये पैसा जवळ बाळगत असते किंवा जवळ ठेवत असते. उदाहरणार्थ कर्जरोखे असतील, शेअर्स असतील, यासारखे खरेदीचे विक्रीचे व्यवहार असेल, मालमत्ता असेल, सोने चांदी असेल,
यासारख्या वस्तूंच्या भावामध्ये नेहमी बदल होत असतात. अशा बदलापासून फायदा मिळवण्यासाठी अशी मालमत्ता वस्तू या कमी दराने खरेदी करून त्या जास्त दराने विकून फायदा मिळवण्याच्या हेतूने रोख रकमेची मागणी ही व्यक्ती संस्था करत असतात किंवा उद्योग संस्था करत असतात. यालाच सट्टेबाजीच्या हेतूने केलेली रोख रकमेची मागणी असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सट्टेबाजीच्या हेतूने केली जाणारी मागणी ही व्याजदरावरती अवलंबून असते. व्याजदर अधिक असेल तर सट्टेबाजीच्या हेतूने केली जाणारी पैशाला मागणी ही कमी असते आणि व्याजदर कमी असेल तर सट्टेबाजीच्या हेतूने पैशाला केली जाणारी मागणी ही अधिक असते. मग विद्यार्थी मित्रांनो, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आणि केन्सवादी अर्थशास्त्रज्ञ यांच्या मतानुसार पैशाला ही मागणी मुख्यत्वे 3 घटकांमुळे केली जाते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की व्यवहार हेतूने आणि दक्षता हेतूने पैशाला मागणी केली जाते. मात्र केन्सवादी अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की दक्षता हेतू आणि व्यवहार हेतू यासाठी जी काही पैशाला मागणी केली जाते ते उत्पन्नावरती आधारित असते आणि सट्टेबाजीसाठी केली जाणारी मागणी ही व्याजदरावरती अवलंबून असते. असे पैशाच्या मागणी संदर्भात सनातनवादी आणि केन्सवादी अर्थशास्त्रज्ञांनी विचार मांडलेले आहेत. धन्यवाद.